आपण उभा कापलेला कोबू घेऊया आणि कांदा पण मी उभा कापून घेतलाय। त्यामध्ये बेसन पीठ, इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतले, 1 चमचा तांदळाचं पीठ, हिरवी मिरची बारीक कापलेली, इथं आपण अख्खे धने घेतलेत बारीक करून थोडेसे, लसूण घेतलाय बारीक कापून, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिरची घेतली, लाल तिखट आहे, धनिया पावडर, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा घातलाय। आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। आपलं मिक्स करून झाले, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया। इथे आपलं थोडंसं पीठ कमी पडले, त्यामध्ये मी अजून 1 चमचा पीठ टाकीते, आपण मिक्स करून घेऊया। आपलं पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण इथं पावभाजी मसाला टाकतोय। सगळ्यात शेवटी पावभाजी मसाला टाकायचा आणि छान मिक्स करायचं। आपलं मिक्स झाले, तेल तापले का बघूया। तेल तापले, आपण भजी तळून घेऊया कोबूची। थोडंसं हलक्या हाताने गोळा करायचा आणि टाकायचा, दाबून नाही टाकायचा। आता हे आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे, फास्ट गॅसवर नाही तळायचं। इथं आपली कोबूची भजी तयार आहे, आता आपण काढून घेऊया।